तर आज आपला विषय पुन्हा एकदा पाहत आहोत आपण. वेन आन्सर्स आर डिलेड, ज्यावेळेस उत्तरांना उशीर होतो. भाग 2. आमेन. आपण उघडूया निर्गम याचा 32वा अध्याय आणि वचन 1 ते 5 आपण वाचूया. निर्गम 32 वचन 1 ते 5. एक्सोडस 32 वर्सेस 1 to verse 5. 1 ते 5. आणि जेव्हा लोकांनी पाहिले की मोशेला डोंगरावरून उतरून यायला उशीर लागला आहे, तेव्हा लोक अहरोनाजवळ एकत्र जमून त्याला म्हणाले, उठ, आमच्या पुढे चालतील असे देव आम्हासाठी बनव. कारण ज्या मनुष्याने आम्हाला मिस्र देशातून बाहेर काढून आणले त्याचे काय झाले हे आम्हाला ठाऊक नाही. आणि अहरोनाने त्यांना सांगितले की जी सोन्याची कुंडले तुमच्या बायकांच्या, तुमच्या मुलांच्या व तुमच्या मुलींच्या कानात आहेत ती काढून माझ्याकडे आणा. मग सर्व लोकांनी आपल्या कानात होती ती सोन्याची कुंडले काढून अहरोनाकडे आणली आणि त्याने ते सोने त्याच्या हातून घेतले आणि ते कोरण्याच्या हत्याराने कोरून त्यांचा आकार बनवला आणि त्याचे ओतीव वासरू केले. ते म्हणाले, हे इस्रायला, ज्यांनी तुला मिस्र देशातून बाहेर काढून वर आणले ते हे तुझे देव आहेत. आणि अहरोनाने हे पाहिले तेव्हा त्याने त्याच्या पुढे वेदी बांधली आणि अहरोनाने जाहीर करून सांगितले की उद्या यहोवाचा सण आहे. ओके. तर आपण इथं पाहतो की इस्रायल राष्ट्र ज्यावेळेस बघतं की मोशेला डोंगरावरून खाली यायला वेळ लागत आहे, तर आपण पाहतो की लगेच इस्रायल राष्ट्र जे आहे ते एक होतं आणि ते म्हणतं की आपण पुन्हा एकदा वाचूया वचन 1. ब्रदर वचन 1 पुन्हा वाचा. आणि जेव्हा लोकांनी पाहिले की मोशेला डोंगरावरून उतरून यायला उशीर लागला आहे, तेव्हा लोक अहरोनाजवळ एकत्र जमून त्याला म्हणाले, उठ, आमच्या पुढे चालतील असे देव आम्हासाठी बनव. कारण या मोशेचे ज्या मनुष्याने आम्हाला मिस्र देशातून बाहेर काढून आणले त्याचे काय झाले हे आम्हाला ठाऊक नाही. ओके. या मोशेचे ज्यांनी आम्हाला मिस्र देशातून बाहेर काढून आणले त्याचे काय झाले हे आम्हाला ठाऊक नाही. संतो हो, ज्यावेळेस तुम्ही कधी पण मनुष्याकडे पाहता, देवामध्ये आल्यानंतर तुमची पण अवस्था अशीच होणार. मनुष्याकडे जर का तुम्ही पाहत राहिला की हा सेवक तो सेवक, ही मिनिस्ट्री ती मिनिस्ट्री जर का तुम्ही करत राहिला, तर मग तुम्हाला सांगू द्या, तुमचं फार मोठं नुकसान आहे. कारण का, तर इस्रायल राष्ट्र बघा, त्या लोकांनी देवाला महान कृत्य करताना पाहिलं, पण ते देवासंगती कनेक्ट होऊ शकले नाही. आश्चर्याची गोष्ट आहे, ते देवाला पाहतेत महान कार्य करताना, समुद्र दुभागताना, एवढे 10 पिढा आणून फारोवरती त्याचा वाट लावताना त्यांनी सगळ्यांनी पाहिलं, पण ते देवाशी कनेक्ट होऊ शकले नाही. ते देवाकडे मोशे थ्रूच कनेक्ट होत होते. संत हो, ह्याच कारणासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने पवित्र आत्मा दिला. ह्याच कारणासाठी पित्यानी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त दिला की जेणेकरून आपण देवाकडे कोणत्या माणसा थ्रू नव्हे, तर आपण डायरेक्टली पवित्र आत्म्याद्वारे प्रभू येशू नावामध्ये आपण देवाला कनेक्ट होऊया. आमेन. तर संत हो, हे लक्षात ठेवा की ते काय त्यांचे शब्द बघा की या मोशेचे काय झाले, ज्यांनी आम्हाला मिस्र देशातून बाहेर काढले त्याचं काय झालंय हे आम्हाला ठाऊक नाही. पण त्या लोकांनी देव जो सिना पर्वतावरती आहे त्याच्याकडे ते बघू शकले नाही, त्याची ते वाट बघू शकले नाही. कारण का, तर त्यांचं लक्ष हे माणसाकडे होतं. संत हो, माझा आजचा विषय जो आहे तो आहे वेन आन्सर्स आर डिलेड, ज्यावेळेस उत्तरांना उशीर होतो. संत हो, आपले उत्तर कदाचित ह्या एका कारणामुळे तर अडकून बसलेले नाही ना. आता आपण पुढे जाऊया. The people did not want to wait in the way towards their journey to the promised land. मिस्र देशाकडून निघालेले जे लोक होते, इस्रायल राष्ट्र, आणि जे कनान भूमीमध्ये चाललेले होते, त्या लोकांना मार्गस्थ असताना त्यांना थांबायची इच्छा नव्हती.
त्यांना काय हवं होतं? मिस्रातून निघालं, झटक्यात कनानात गेलं. म्हणजे पापातून निघालं, झटक्यात आशीर्वादांमध्ये गेलं पाहिजे. पुष्कळ लोक, म्हणजे मी म्हणतो 99% लोक आज ख्रिस्तामध्ये, आमची सगळ्यांची अवस्था अशीच आहे. आम्हाला म्हणजे आम्ही मिसर सोडल्या आम्हाला कनानभूमी पाहिजे. आम्हाला तो प्रवासात कुठे थांबायचं आमची इच्छा नाही. आम्हाला म्हणजे आम्ही एवढ्या वर्ष ख्रिस्तामध्ये आलोय तरी आम्हाला आमची उत्तरं का नाही मिळाले? आम्ही एवढ्या वर्ष ख्रिस्तामध्ये आलो तरी आमचे प्रार्थनेचे उत्तर नाही मिळाले. आम्ही एवढ्या वर्ष ख्रिस्तामध्ये आलो तरी आमच्यासाठी दरवाजे नाही उघडले. आम्ही एवढ्या वर्ष ख्रिस्तामध्ये आलो तरी आमच्यासाठी देवाने आम्हाला आशीर्वाद नाही दिले. हे अनेक लोकांचे आज प्रश्न आहेत. संत हो, एक लक्षात ठेवा, इस्रायल राष्ट्र ज्यावेळेस मिस्रातून निघालं त्यावेळेस त्यांना सिनाय पर्वताकडे येऊन थांबावं लागलं. आपण पुढे पाहतो, दे जस्ट कुड नॉट अंडरस्टँड वाय दे वर स्टँडेड बिलो द माउंटन. त्यांना हे कळालंच नाही की आम्ही ह्या पर्वताखाली का थांबलेलो आहे, म्हणजे काय चाललेलं आहे, कशाला, वाय, फॉर व्हॉट, लेट अस गो, चला आपण जाऊ. त्या लोकांच्या डोक्यात ते घुसतच नव्हतं की का इथं का थांबायचंय, कशासाठी थांबायचंय. आणि हाच मेन प्रॉब्लेम आहे आज पण जेव्हा मी बघतो ना. मी नंतर या मुद्द्याकडे येतो. पॉईंट नंबर 3, गॉड वॉज क्रिएटिंग अ फॅमिली बाय गिव्हिंग देम लॉज. परमेश्वर एक कुटुंब निर्माण करत होता त्यांना नियम देऊन. मी परत सांगतो, परमेश्वर एक कुटुंब निर्माण करत होता त्यांना नियम देऊन. पॉइंट नंबर 4, द पीपल वॉन्टेड नथिंग टू डू विथ दिस गॉड. ह्या लोकांना या देवासंगती काय घेणं देणं नव्हतं, काहीच नाही. म्हणजे बघा ते कसं झालं माहिती आहे का, की त्यांनी आरोळी तर केली देवाकडे, पण ती प्रार्थना केल्यानंतर ते लोकांना नुसतं त्यातून निघायचं होतं, त्या बंधनातून निघायचं होतं. पण देवाची इच्छा काय, देवाची योजना काय, देव काय करायला बघतोय माझ्या जीवनामध्ये, त्यांचं काही घेणं देणं नव्हतं. त्या लोकांना ह्या देवासंगती काही घेणं देणं नव्हतं, नथिंग, झिरो. मग म्हणून पॉईंट नंबर 5, इफ नॉट यू देन समवन एल्स. मग तू जर का देत नाही आहे ना, मग कोण दुसरं. म्हणून त्यांनी लगेच मूर्ती बनवली. जर का तू मला चालवत नाही, जर का तू काय करत नाही, मग दुसरं. आणि पॉईंट नंबर 6, दे टोल्ड एरन टू मेक फॉर देम गॉड्स दॅट विल लीड देम. त्या लोकांनी अरोनाला सांगितलं, आमच्यासाठी देव बनव जे आम्हाला अगुवाई करतील, आम्हाला लीड करतील, आम्हाला चालवतील. प्रश्न आहे कुठे चालवतील. म्हणजे एवढे मूर्ख लोक असू शकतात का, की ज्या सैतानाने तुम्हाला बंधनात ठेवलं होतं, ज्या सैतानाकडून तुम्ही निघाले आता बाहेर, आणि तुम्ही आता त्याच सैतानाला तुमच्या जीवनामध्ये परत आणताय आणि म्हणताय आम्हाला चालव. कुठे घेऊन जाणार? कारण भूमीमध्ये दूध आणि मध वाहणाऱ्या प्रदेशामध्ये नाही. तो सैतान तुम्हाला परत मिस्रातच घेऊन जाणार ना. बघा ते काय म्हणतात बघा, आपण परत एकदा वाचूया. वचन 1 परत वाचा ब्रदर, वचन 1. आणि जेव्हा लोकांनी पाहिले की मोशेला डोंगरावरून उतरून यायला उशीर लागला आहे, तेव्हा लोक अरोनाजवळ एकत्र जमून त्याला म्हणाले, उठ, आमच्या पुढे चालतील असे देव आम्हासाठी बनव. आमच्या पुढे चालतील, बघा, आमच्या पुढे चालतील असे देव आम्हासाठी बनव. अरे कुठे जाणार आहे घेऊन तुला ते, तुम्हाला ते कुठे काय माहिती नाही आम्हाला, पण बनव, बस देव बनव. मग विचार करायची गोष्ट आहे, जेव्हा मनुष्य देवाकडे जेव्हा जरी आलाय, देवाच्या डोंगराखाली जरी आहे, जिथं एवढा प्रचंड अभिषेक आहे, पवित्र आत्म्याचं एवढं महान कार्य होत आहे, पण जर का एखादंचं मन, माझा शब्द नीट ऐका, जर का एखादंचं मन, अंतःकरण पूर्णपणे जर का देवाशी जुडलेलं नसेल तर तो मूर्खासारख्या गोष्टी करू शकतो. एका अभिषिक्त मंडळीत जाऊन सुद्धा तो एका मूर्खासारखा गोष्टी करू शकतो, बोलू शकतो आणि वागूही शकतो. प्रश्न आज हा आहे, काय आपण असे आहोत का? हॅव आय सीन, मी तुम्हाला खरं सांगतो, मी असे पुष्कळ जणांना पाहिलेलं आहे जे देवामध्ये आले खरं, आणि त्यांना देवाकडून काहीतरी हवं होतं, पण जेव्हाच त्यांना देवाकडून ते योग्य वेळी नाही मिळालं त्यावेळेस त्यांचं डोकं देवाविरुद्ध सटकलं. मी परत सांगतो, मी असे पुष्कळ लोक पाहिलेले आहेत की जे देवामध्ये आले खरं, आणि देवाकडून त्यांनी काहीतरी मागणी केली,
पण ज्यावेळेस त्यांना हवं ते त्यांना देवाकडून नाही मिळालं, त्यावेळेस त्यांचं डोकं सटकलं. संतो, आज आपली वाटचाल, आज आपण असे आहोत का? प्रश्न आज हा सगळ्यांसाठी आहे. आज आपण असे आहोत का की आपण आपण देवामध्ये नातेसंबंध करायला आलो नाही देवासंगती. नुसते उत्तर हवेत, उत्तर. आशीर्वाद मिळाला व्हेरी गुड, नाही मिळाला नको हा देव. असेच का संबंध असतील संत हो, तर तुम्हाला सांगू द्या, तुमच्या उत्तरांना अजून विलंब लागणार. इर्मया 17:10 वाचा. इर्मया 17:10, जेरमाया 17:10, इर्मया 17:10. प्रत्येकाने त्याच्या आचरणाप्रमाणे, त्याच्या कर्माच्या फळाप्रमाणे परत देण्यासाठी मी यहोवा हृदय शोधतो. आमेन. तर देव मी अंतर्मय पारखतो. हो, देव हृदय शोधणारा परमेश्वर आहे. हृदय शोधणारा. बघा, देवाला आपलं उत्तर द्यायला काही वेळ लागत नाही, पण तुम्हाला एक कळलं पाहिजे की तुमचं उद्दिष्ट काय आहे, आपलं उद्दिष्ट काय आहे, उत्तर मिळवणं, आशीर्वाद मिळवणं. पण तुम्ही हा कधी विचार केला का, आपण कधी हा विचार केला का की देवाचं उद्दिष्ट काय आहे? मला त्याच्या मार्गामध्ये आणण्यासाठी, मला त्याच्या राज्यामध्ये आणण्यासाठी देवाचं उद्दिष्ट काय आहे? मला तुम्हाला सांगू द्या, देवाचं उद्दिष्ट तुम्हाला मी सांगतो. गॉड वॉन्ट्स टू बिल्ड अप अ रिलेशन विथ यू. देवाला तुमच्या संगती एक नातेसंबंध तयार करायचा आहे. दॅट इज वाय द स्टॉप ॲट सायनाय. म्हणून सिनाय पर्वताकडे हा तुम्हाला थांबावं लागणार. मी परत सांगतो, सिनाय पर्वताकडे तुम्हाला थांबावं लागणार. मी परत सांगतो, तुमच्या आशीर्वादांच्या मार्गामध्ये असताना सिनाय पर्वताकडे तुम्हाला थांबावं लागणारच. आणि तिथं सिनाय पर्वताकडे काय आहे? दोन गोष्टी आहेत. एक आहे पवित्र आत्म्याचा अभिषेक आणि दुसरा आहे शब्द, वचन, कमांड्स, आज्ञा. हे कधी नका विसरू. पहिलं पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे आणि दुसरं तिथं आज्ञा आहेत. देव तुमच्या बरोबर एक करार प्रस्थापित करायला बघत आहे. आणि जेवढं जास्ती काळ आपण वेळ लावू हा करार प्रस्थापित करण्यासाठी, तेवढं जास्ती काळ विलंब लागणार तुम्हाला आणि मला आपल्या कनान भूमीमध्ये जाण्यासाठी. मी आपल्या कनान भूमी स्वर्गाबद्दल बोलत नाहीये, मी तुमच्या व माझ्या उत्तरांबद्दल बोलत आहे, तुमच्या व माझ्या आशीर्वादांबद्दल बोलत आहे. तुम्ही ज्या अवस्थेमध्ये आज राहत आहात संत हो, मग तुम्हाला सांगू द्या, ती देवाची योजना पूर्णपणे तुमच्यासाठी नाही. ज्या अवस्थेत, ज्या घरांमध्ये, ज्या बिल्डिंगमध्ये, ज्या मोहल्ल्यांमध्ये, ज्या गल्लीमध्ये तुम्ही आज राहत आहात, तिथं तुमचं अंत नाही. दॅट इज नॉट द एंड ऑफ युअर जर्नी. तुमच्यासाठी देवाने फार भव्य, फार मोठं, फार गौरवी असे आशीर्वाद राखून ठेवलेले आहेत. ख्रिस्त येशूमध्ये तुमच्यासाठी सगळं काही देवाने आधीच निर्माण करून ठेवलेलं आहे. पण तुम्हाला आणि मला कळणं गरजेचं आहे की ज्यावेळेस आपण मिस्रातून निघालेलो आहोत आणि ज्यावेळेस आपण मार्गस्थ असतो आपल्या आशीर्वादांकडे, तर आशीर्वादांकडे जात असताना संत हो, आपल्याला सिनाय पर्वताकडे येऊन थांबावं लागणार. आणि सिनाय पर्वताकडे येणं म्हणजे काय, तिथं थांबणं म्हणजे काय? पवित्र आत्म्याच्या अभिषेकामध्ये परिपूर्ण होणं आणि देवाच्या वचनामध्ये परिपूर्ण होणं आणि देवाबरोबर एक करार प्रस्थापित करणं. करार कोणता करार? की मी माझ्या देहाच्या गोष्टी नाही करणार, मी माझ्या देहानुसार नाही जगणार, तर मी पवित्र आत्म्याच्या नियमानुसार जगेल, तुझ्या वचनाच्या नियमानुसार जगेल आणि मी तुझी इच्छा पूर्ण करेल. हा करार संत हो. आणि तिसरा मुद्दा म्हणजे, आणि म्हणून तिथं तुम्हाला विलंब आहे, म्हणून तिथं तुम्हाला उशीर लागणार, तुम्हाला तिथं थांबावं लागणार. संतो, आज अनेक लोकांचे जीवन आज आम्ही पाहतो, मला धरून आज आपण सर्वजण सिनाय पर्वताकडे येऊन थांबलेलो आहोत. कारण का? आणि आपली वाटचाल पुढे होत नाहीये. एक व्यक्ती म्हणून पण आणि
मंडळी म्हणून पण आपली वाटचाल पुढे होत नाही आहे. का होत नाही आहे? कारण आपण आपला करार आहे ना, करार हा पूर्णपणे प्रस्थापित नाही केलेला. आपण आपला जो करार आहे ना देवाबरोबरचा, हा पूर्णपणे प्रस्थापित नाही केलेला. आपण घडीत तळ्यात, घडीत मळ्यात, घडीत पापात, घडीत देवात, घडीत पापात, घडीत देवात, घडीत सैतानात, घडीत देवात. आपली अवस्था अशी आहे. म्हणून आपल्याला उत्तर झटपट मिळत नाही. म्हणून आपण पुढे सरकत नाही, पुढे जात नाही आहे. संत हो, मला ना एक गोष्ट मला कळालेली आहे माझ्या जीवनासाठी, की मला असं नाही चालायचं देवामध्ये. आणि नामानासारखं तर मुळी चालायचं नाही. आपण उघड्या दुसरे राजे 5वा अध्याय वचन 10, 2 किंग चॅप्टर 5 and verse 10. दुसरे राजे 5वा अध्याय वचन 10. 2 Kings chapter 5 and verse 10. वचन 10. जेव्हा अलिशाने त्याच्याकडे दूत पाठवून त्याला सांगितले की जाऊन यार्देनात 7 वेळा स्नान कर, म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होईल व तू शुद्ध होशील. ओके, आपण इथं पाहतो की ज्यावेळेस नामानाला आरोग्य मिळालं, त्याच्यानंतर नामानाने फक्त एवढं संदेशाला सांगितलं की मी माझा जो धनी आहे, ज्यावेळेस तो त्याच्या देवाच्या मंदिरात जाईल त्यावेळेस मी तर नमन करीत, मी माझ्या मनापासून नमन करणार नाही, कारण मला कळालं की इस्रायलचा देवच एकमेव परमेश्वर आहे. पण संतो, आपण पुढे नामानाला आपण पुढे त्याचं काही बघत नाही आहे. तो ना पुढे देवामध्ये आला ना काय झालं आपल्याला काहीच ठाऊक नाही. संत हो, असे पुष्कळ लोक येतात ख्रिस्तामध्ये ज्यांना फक्त प्रभूकडून आशीर्वाद हवेत, उत्तर हवे, दॅट्स इट. बाकी त्यांना ते येशूबरोबर काही घेणं देणं नसतं, त्यांना देवावर काही घेणं देणं नसतं. संतो, मला असं चालणार नाही. मी निर्णय घेतलेला आहे की मी असं कधीच वागणार नाही. मला असं नको आहे. मला जर का आरोग्य हवं आहे, मला जर का आशीर्वाद हवे आहेत, तर मला त्या करारासहच हवे आहेत. मी करार करेल आणि करारानुसार राहील, आणि मग मला आशीर्वाद हवेत. आणि म्हणून मी मत्ती 6:9, मॅथ्यू 6:9 हे माझ्यासाठी घोषित करतो. मत्ती 6:9, ब्रदर वाचा. मॅथ्यू 6:9. मत्ती 6:9. म्हणून तुम्ही या प्रकारे प्रार्थना करा, हे आमच्या आकाशातील बापा, बस, तुझे नाव पवित्र मानले जाओ. आमेन. हे आमच्या आकाशातील बाप्पा. आमेन. तर संत हो, हे आहे देवाची योजना. येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती आला तुमचे व माझे पित्याबरोबर संबंध प्रस्थापित करायला. आणि म्हणून डिलेज विल हॅपन टिल यू डोंट डू व्हॉट गॉड वॉन्ट्स यू टू डू. यू हॅव टू वेट बिलो सायनाय. उशीर लागणार, तुम्हाला थांबावं लागणार, जोपर्यंत तुम्ही आणि मी जे देवाला हवं ते आपण करत नाही, तोपर्यंत आपल्याला सिनाय पर्वताखाली थांबावं लागेल. गॉड ब्लेस यू. हॅव अ ग्रेट डे. पुन्हा भेटूया उद्या सकाळी बरोबर 6 वाजता. प्रेज द लॉर्ड.